राहू दे नवऱ्याच्या प्रेमात राहू दे सासरच्या छायेत राहू दे नवऱ्याच्या प्रेमात राहू दे लागू दे ताईला माझ्या तो बाप म्हणतो हो म्हणतो संसारी गोडी पुढचं म्हणा माहिती असेल तुम्हाला नाही हे महत्वाचं नाही आपल्याला हे महत्वाचं आहे. आता मात्र पंडित म्हणायला लागले तुम्ही जेवण करा पाठीमागून मी नंतर बसेल. आमचे साधू संत मंडळीचा तोच नेम आहे. एखाद्याची पंगत असेल आम्ही तुमच्या घरी आलो तुम्ही आम्हाला आदरातिथ्य केलं जेवायला वाटलं आम्ही सहज म्हणत असतो मग तुमच्यातलं कोणीतरी आमच्यासोबत बसू द्या. वास्तुशांतीच्या दिवशी साधू संत मंडळी जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही मग आम्ही म्हणत असतो चला परिवारातलं कोणीतरी आमच्यासोबत बसू द्या. मग त्यांचं जेवण होतं तसे आचार्य म्हणायला लागले पंडित हो आमच्यासोबत जेवायचं नाही का. आता मात्र दुःख बाजूला ठेवून दामोदर पंडित जेवायला बसले. ताटामधला अन्नाचा घास गळ्याच्या खाली उतरत नव्हता. आता मात्र हिरायसाने डाहो फोडला. आताची होते माय आताची गेली. नाट्यवाचार्यांना ती गोष्ट कळाली. नाट्यवाचार्य म्हणताय केलेला दास्य वाया जाणार नाही. केलेला धर्म सांभाळलेला धर्म वाया जाणार नाही. स्वामी श्री चक्रधर महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. त्या स्वामींच्या साधनाबद्दल जर तुमच्या मनात एवढी श्रद्धा असेल नाचलेला प्रपंच नासून गेला. मरणाच्या दारात मृत्युमुखी शय्येवरती पडलेली पोरगी बाजूला झाकून ठेवली. आलेल्या धर्माला आलेल्या साधूंना त्या दोघाही पती पत्नींनी जीव घातलं. ते दास्य आम्हाला करणं गरजेचं आहे महत्वाचं आहे. त्याच्यात आपल्या जीवनाचा उद्धारच होणार आहे. नंतर मग त्या हिरायसा वगैरे गेल्या त्यांनी तो संन्यास घेतला. पोरगा लहान होता. मग दामोदर पंडितांना सांगितलं मी आई आहे मला नाही पाठीमागे राहणार तुम्ही बाप आहात तुम्ही कसे जीवन जगू शकता. मी पुढे जाते तुम्ही पोराला लहानचं मोठं करा त्याचे दोनाचे 4 हात करा आणि संसारात काही रममान होऊ नका संसारात काही थांबू नका. तुम्ही सुद्धा लवकर तिकडे या तुम्ही संन्यास घ्या. तिकडे कोणाचं लग्न झालं संसाराचं त्या ठिकाणी भाने राहिला नाही. आता 6 महिने उलटून गेली वर्ष गेली हिरायचा विचार करायला लागली. कोणाचं लग्न झालं सगळं काही झालं आणि हे अजून आले कसे नाही. म्हणून आश्रमातून एका पोराकडे निरोप पाठवला. मावल्याहून निरोप खूप महत्वाचा आहे. हिरायसाने पाठवलेला निरोप आपल्या पतीला. त्या हिरायसाने सांगितलेला निरोप असा होता जे चुलीची खीर खाल्ली ती चुलीची काय राख खात. ज्या चुलीवरती खीर खाली त्या चुलीची काय राख खाण्यासाठी थांबला का. किती दिवस संसारात रममान होता. सोडा तो संसार. पत्नीने दिलेला तो संदेश होता. एका व्यक्तीने दिलेला तो संदेश होता. तो संदेश जीवनात आचरला. नंतर पंडित दामोदर आले. या स्मृतीस्थळामध्ये आलेल्या घटना कधीतरी ते आम्हाला कळणं गरजेचं आहे. माझी वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपली. पुढे 11:15 वाजता देवाची आरती आपल्याला या ठिकाणी करायची. या खऱ्या अर्थानं ईश्वराला आवडणाऱ्या दास्यावरती बोलण्यासाठी भरपूर काही विषय परंतु कमी वेळेमध्ये कमी शब्दामध्ये तुमच्या समोर या ठिकाणी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या नावाने चालू असलेली ही व्याख्यानमाला आहे. पूर्वजांचा इतिहास या मंदिराशी निगडीत आहे. जुन्या पूर्वजांनी या मंदिरासाठी केलेली उभारणी असेल जुन्या असलेले काही सद्भक्त असतील नुसते साधू संत मंडळीच महत्वाचे नाही. तुमचंही योगदान या मंदिरासाठी योग्य असेल तेवढं खूप मोठं भव्य दिव्य स्वरूपाचं काम या ठिकाणी चालेल. तुम्ही सर्वजण येता तुमच्या पूर्ण कुळातला 1 रुपया मंदिरासाठी देतात. सगळ्यांच्या परिश्रमातून आता कशा मेहनतीतून हे मंदिर या ठिकाणी उभं झालेले उभं राहणार. नवीनच लवकरात लवकर आपल्या मंदिराचं नवीन स्वरूप पाहायला भेटणार. ही साधू संत मंडळींचा अट्टहास तोच आहे. परंतु पूर्वजांच्या स्मृती आम्हाला विसरता कामा नये. पूर्वीचं मंदिर असेल जुनं काही या ठिकाणी वाड्या असतील इमारत असतील पूर्वसुरेंनी तुमच्या सगळ्या जे काही कैवल्यवासी देवाघरी गेलेली काही आपली सद्भक्त मंडळी असतील त्यांचं सुद्धा आठवण होणं गरजेचं आहे. स्मृती त्यांच्या सुद्धा आठवणं गरजेचं आहे. ही व्याख्यानमाला साधू संतांच्या सहयोगातून नाही तुम्ही सर्वांना एकत्रित आली. यांनी नुसते या ठिकाणी येऊन बसून आम्ही येऊन उपयोग नाही. तुम्ही ऐकायला आले पाहिजे. देवपूजा या ठिकाणी सोडलेली असते. प्रसाद वंदन आपल्याकडून घडतं. हे 10 दिवस आपल्याला खूप महत्वाचे. 365 दिवसापैकी असलेले 10 दिवस खूप महत्वाचे. काम महत्वाचे. आम्ही म्हणतो मग बाकीचे आम्ही देवधर्म करतो ना बाकीच्या दिवसामध्ये आम्ही स्थान वंदन करतो ना. नाही स्वामींनी विशेष करून या 10 दिवसाला महत्व दिलेलं आहे. का महत्व दिलेलं आहे
81 कोटी सव्वा लक्ष असलेल्या ज्या 9 देवता आहेत, या 10 दिवस परमेश्वराची आज्ञा घेऊन त्यांचा उपभोग घेण्यासाठी, त्यांचा मनोरथ पूर्ण करण्यासाठी या देवता 10 दिवस बाहेर पडलेल्या असतात. बाकीच्या 365 दिवसांमध्ये सगळ्या दिवस त्या देवता परमेश्वराच्या आज्ञेतच असतात. मग या दिवसामध्ये परमेश्वराच्या एखाद्या नामधारकाने, एखाद्या साधकानं जर त्या दिवसांमध्ये जर काही एखादा विधी केला, पुढे नपात्यात जाण्याचा योग आला, नपात्याच्या मागे पुढे इकडे तिकडे फिरण्याचा योग आला, त्या देवता आपल्याला विघ्न करत असतात. त्या देवतेच्या विघ्नातून वाचण्यासाठी आपल्याला 10 दिवस हे महत्वाचे. मंदिरात जावं लागतं, तिथे नामस्मरण करावं लागतं, तिथे ज्ञान श्रवण करावं लागतं, तिथे सेवा करावी लागत असते. का? प्रपंचात करू शकतो ना आपण. मी म्हणत नाही तुमचे बंगले असतील, आलिशान असेल, एसी रूम असेल, तिथे तुम्ही करू शकता. परंतु घरामध्ये जो आचार होतो तो मंदिरामधला आचार वेगळा आहे. मंदिरात जो आचार होईल तो घरामध्ये होत नाही. म्हणून 10 दिवस विशेष करून या नवरात्रीचं महत्व अंतःकरणामध्ये उतरवून ह्या महानवमीचाही सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला करायचा आहे. प्रामुख्यानं आपल्याला या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. माझ्या सगळ्या गुरुजनांच्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. यांचं मार्गदर्शन आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून होत असतं. लक्षात घ्या, माईक वरती बोलता आलं म्हणजे विद्वान झाला असं काही नाहीये. नाही माईक वरती बोलतायत, परंतु साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये नाना असतील, आप्पा असतील, बाबा तर सेवेनेच आहेत आम्हा सर्वांना पहिल्यापासून. बाबा खऱ्या अर्थानं प्रवचनाची सुचित करत आमच्या पिढीमध्ये, परंपरेमध्ये केवळ असे जुने बाबा असतील, हे बाबा असतील, यांचे फोटोच्या वेळेस बघतो ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतील. मग ते जुने माईक असायचे, ते असे गोल्ड माईक, त्यांच्यासमोर त्या सभेमध्ये असलेली माणसं, यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे. मी भाऊला काय म्हणायचं, म्हणजे माझा अधिकार नाही त्यांना सांगण्याचा, पण भाऊ म्हणायचे बोलण्याचं धाडस होत नाही. मी म्हणायचं भाऊ पर्यंत थोडंसं बोलत जा, काही नाही, तोडकं असलं काही नाही, होऊन जातं. मग कोणीच एवढं विद्वान होत नाही, काहीच नाही. मी काही लय विद्वान आहे, मी पण असं छोट्या कार्यक्रमातून बोलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यासमोर बोलतोय. आणि म्हणून ही सगळी माझे गुरुजन मंडळ आहेत, यांच्यासमोर तुम्हाला सर्वजण मार्गदर्शन करतायत, करीत राहतील. आपण सर्व या सगळ्यांसाठी सुद्धानी बाबाला प्रार्थना करूया. देवा, हवं तर आमचा आयुष्य कमी कर, परंतु या सगळ्या संत मंडळींना बरोबर यांच्याच मार्गदर्शनाने आम्हाला येणारे पुढचे सुखाचे दिवस बघायचे. झालेली ही सेवा स्वामी श्री चक्रधर महाराजांना, श्री सुखदानी बाबांना, या सगळ्या साधू संतांच्या शुभ कार्यक्रमाने समर्पित करतो. ही तोडकी मोडकी सेवा आपण सर्वांनी गोड करून घेतली. मी जरी परिवारातलाच आहे, परंतु मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्या सगळ्यांसमोर माझा विषय या ठिकाणी मांडण्याचं मला संधी दिली आयोजक मंडळींनी. या संपूर्ण माझ्या संपूर्ण सुखीनेकर परिवाराला मी दंडवत करतो, यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि तुमच्या सगळ्यांना दंडवत करतो आणि सर्वात